आज आपल्या साधं सरळच्या स्टुडिओमध्ये फेमस कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रियाज मुजावर सर आलेले आहेत. कार्डिओलॉजीमधला त्यांचा प्रवास, हेल्दी हार्ट हॅबिट्स म्हणजे काय, हेल्दी लाईफ हॅबिट्स म्हणजे काय आणि त्याचबरोबर कार्डिओलॉजीमध्ये त्यांना आलेले एक्सपिरियन्सेस, त्यांचा प्रवास आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. छान अशा गप्पा मारणार आहोत आणि अजून काय काय माहिती त्यांच्याकडून मिळते हे जाणून घेणार आहोत. आणि अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला सुरू करूया. सर, कशी सुरुवात झाली आणि तुमचं बालपण कुठून आहे? माझा जन्म हा वॉलनेस हॉस्पिटल मिरज येथील ना. लहानपणी मी खूप वीक होतो. म्हणजे माझे आई-वडील जे सांगतात त्या पद्धतीनं माझी वाढ खूप स्लो होती हं, आणि मला सारखं रेस्पिरेटरी म्हणजे चेस्ट इन्फेक्शन व्हायचं. हं, त्यामुळे मला असं सांगितलं जातं, की मला फक्त आईचं किंवा गाईचं दूध हं, हे पहिल्या 3 वर्षापर्यंत पाजलं गेलं. म्हणजे दुसरं काही पचत नव्हतं. म्हणजे राईस-बीस काही. हं. म्हणजे फक्त आईचं दूध आणि त्याच्यानंतर गाईचं दूध. आणि मला चांगलं आठवतंय तेच गाईचं दूध मिक्स नसावं म्हणून माझे वडील पहाटे 3 वाजता जाऊन जे आपला गवळी कट्टा म्हणतात त्या ठिकाणी जाऊन त्यामध्ये काही मिक्स होऊ नये म्हणून हं. काय ते सकाळी लवकर जाऊन घेऊन यायचे. बरोबर. आणि पहिले 3 वर्ष मला काही बोलता येत नव्हतं. 3 ते 4 वर्ष म्हणजे हं, नॉट अ सिंगल वर्ड्स. की त्यामुळे कसं होतं की ज्यावेळी माझे लहानपणी होते की मला रिकरंटली इन्फेक्शन व्हायचे. हं. मिशन हॉस्पिटलमध्ये प्रत्येक 2 महिन्याला ॲडमिट करायला लागायचं. कुठलंही अन्न पचत नव्हतं. ज्यावेळी मला शाळेत घालण्याचा विचार आला, त्यावेळी वडिलांनी काय विचारलं की माझे मोठे भाऊ किंवा माझी काकांची सगळी मुलं हे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होते. हं. पण ह्याला कितपत झेपेल बरोबर. आणि आपल्या जवळ असावा. त्यामुळे अभिनव बाल विद्यालय जे माझ्या दुकानाच्या जवळ आहे, त्या ठिकाणी मला मराठी मीडियममध्ये घातलं आणि मला वाईट वाटू नये म्हणून माझ्या लहान बहिणीला सुद्धा त्या ठिकाणी घालण्यात होतं. आणि लकीली आम्ही दोघं जण डॉक्टर आहोत. बरं. त्यामुळे लहानपणी माझं खूप असं म्हणजे स्ट्रगलफुल लाईफ होतं. म्हणजे फॉर हेल्थ वाईज ऑल्सो अँड फॉर लर्निंग कारण बोलता येत नव्हतं. 1ली ते 4थी मध्ये जे काही तुडकं बोबडं बोलत होतो, त्या पद्धतीनेच लिहत होतो. पण शिक्षक चांगले होते, की माझं अंडरस्टँडिंग चांगलं असल्यामुळं ते मला मार्क देत गेले. बरोबर. 4थी पर्यंत पोहोचलो. हं. पण 5वी मध्ये विद्यामंदिर ॲडमिशन घेतल्यानंतर कसं प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक होते. हो. त्यामुळे वन टू वन कॉन्टॅक्ट हा होत नव्हता. त्यामुळे मग डाउनग्रेड सुद्धा झाला. हं. म्हणजे 7वी पर्यंत मी इंग्लिशमध्ये फेल व्हायला लागलो. बरं. पण लकीली कसं असतं, की चांगले शिक्षक भेटल्यानंतर परिवर्तन करतो. त्या पद्धतीने मला 7वी मध्ये चौगुले सर आणि चौगुले मॅडम सुगम क्लासेस म्हणून फेमस होते. हं, त्यांच्याकडे हं. मी गेलो मी 7वी मध्ये पहिल्यांदा इंग्लिशमध्ये 35 मार्क घेऊन पास झालो. बरं. 11वी-12वीला मला खूप चांगले शिक्षक मिळाले. नाईक सर, मिरजकर सर, मलखनराव सर, हं. मस्कर सर. बऱ्याच शिक्षकांची नावं घ्यायची विसरतोय. पण सगळ्या शिक्षकांमुळे कसं झालं, की एक अभ्यासाची ओढ निर्माण झाली. बरोबर. आणि त्यातूनच मग पुढं सगळं हे घडत गेलं. येस. मग तिथून पुढे आत्ताचा हा प्रवास. बस. डॉक्टर बनण्याचं स्वप्न तुम्ही कधी बघितलंत आणि कसं म्हणजे डॉक्टर बनावंसं का वाटलं तुम्हाला? बेसिकली आय एम अ आर्किटेक्ट बाय नेचर. म्हणजे बरं. मी डॉक्टर बघायचं स्वप्न कधीच बघितलं नाही लहानपणापासून. मला आर्किटेक्टपेक्षा मला सिव्हिल इंजिनियर बनायचं होतं. कारण माझा मावशीचा मुलगा सिव्हिल इंजिनियर होता आणि मला थोडं कन्स्ट्रक्शनमध्ये अट्रॅक्शन होतं. हं. त्यामुळे 11वी-12वी मध्ये ए ग्रुप, बी ग्रुप दोन्ही ठेवले मी. कारण मला ते जिओग्राफी वगैरे काही ठेवायचे नव्हते आणि त्यामुळे मी फक्त कॉन्सन्ट्रेशन वॉज ऑन दी ए ग्रुप, की ओके. चांगले मार्क पाडायचे आणि आर्किटेक्टची ह्याला ॲडमिशन घ्यायचं आणि बायोलॉजी हा असाच ठेवला होता. हं. आणि ज्यावेळी काही कारणास्तव म्हणजे आपली जी एंट्रन्स एक्झाम होती, हं, हं. ती सेकंड वर्ष होतं. म्हणजे पूर्वी एंट्रन्स एक्झाम हे 12वीच्या बोर्डाच्या आधी व्हायची. हं. फर्स्ट. माझ्या वेळी लकीली ती 12वी बोर्डाच्या नंतर झाली. नंतर. हां. त्यामुळं ए ग्रुपचा चांगला अभ्यास केला होता. 98% पडले. महाराष्ट्रातले सगळे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. व्ही-जे-आय-टीला ॲडमिशन सुद्धा बऱ्यापैकी फिक्स झालं होतं. वॉल्सन कॉलेजचं सुद्धा ॲडमिशन फिक्स झालं होतं आणि एंट्रन्स 45 दिवसानंतर झाली. हं. त्याच्यामध्ये चांगले मार्क पडले. त्यामध्ये सुद्धा फक्त फिजिक्सच्या जोरावर माझा स्टेटचा मेरिट लिस्ट 167 होता. बरं. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे एम-बी-बी-एस कॉलेज मिळत होते. हं. मग कन्फ्युजन झालं, की काय एम-बी-बी-एसला जायचं का इंजिनिअरिंगला जायचं? माझी आवड इंजिनिअरिंगला आधी पण होती, आत्ता पण आहे. माझं घर आणि माझं हॉस्पिटल ह्याच्या बऱ्यापैकी आर्किटेक्चरचा व्ह्यू ह्याच्यामध्ये खूप माझी इंटेन्स इन्व्हॉल्वमेंट आहे. येस. काय पण त्यावेळी मग माझे मामा जे होते, हं. त्यांनी काय सांगितले, की माझे आजोबा जे होते ते युनानी प्रॅक्टिस करायचे. हं. म्हणजे ही इज नॉट अ डॉक्टर. पण त्यांना युनानीबद्दल असं वाटतं कोण आले तर औषध द्यायचे. मग आपल्या घरात कोणी डॉक्टर नाही. बरं. त्यामुळे तू डॉक्टर हो. हं. आणि दुसरं एक काय होतं, आईनं त्यांनी काय पटवलं, की हा इंजिनिअरिंग झाला, तर हा कुठेतरी यूएस वगैरे निघून जाईल. हां. आपला पोरगा डॉक्टर झाला तर मिरजेमध्ये हॉस्पिटल खूप आहेत. हां. त्यामुळे तो मिरजेत राहण्याचे चान्सेस खूप राहतील. बरोबर. ह्याच्यामुळे झालं आणि मुंबईला मिळत होतं, पण आजींनी काय सांगितलं, की मुंबईत गेलेले लोक परत येत नाहीत मिरजेत.
बर. म्हणजे मुंबईला गेलेले लोक तिथं सेटल होतात. त्यामुळे मुंबईला मिळत असताना सुद्धा आजीच्या हट्टाहासापोटी जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. येस. पण त्याच्यामध्ये नंतर आवड निर्माण झाली आणि आय माझं नाव म्हणजे डॉक्टर की पेशाबद्दल मला अजून सुद्धा म्हणजे दॅट इंटेन्सली मला तो आवडायला लागला. पण आर्किटेक्टची सुद्धा अजून सोडलं नाही. मी अजून सुद्धा इंजिनिअरिंग ड्रॉइंग करतो. अजून येस. सुद्धा स्वतःचे कन्स्ट्रक्शन डिझाईन तयार करतो. बरोबर. या एमबीबीएसच्या प्रवासामधला असा एखादा कुठला किस्सा तुम्ही सांगू शकाल जो तुमच्या फार आठवणीत राहिला असा? एमबीबीएस म्हणजे माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे इथून फार जवळच आहे ते. आणि ह्या आजूबाजूचे जे सगळे लाईन्स रोड आहेत हे आमचे बरेच ओळखीचे आहेत कारण आम्ही इथं फिरत होतो. बर. तर आय थिंक व्हॅलेंटाईन डे होता का चॉकलेट डे होता त्या दिवशी. हा. आणि फर्स्ट इयरला होतो आणि सगळेजण एकत्र आलो. बाहेर पडत असताना एक मुलगी म्हणजे शी इज माय वाईफ नाव. हा. लक्षात ती भेटली आणि मी तिला चॉकलेट दिलं. बर. ती मला अजून सुद्धा विचारते तू मला चॉकलेट का दिलं. मी तिला अजून सुद्धा सांगतो शिल्लक होतं म्हणून दिलं. दॅट ओके. वॉज दी म्हणजे अजून सुद्धा ते आणि बऱ्याच गोष्टी आहेत कारण खूप चांगले मित्र भेटले तिथं. लाईफ पार्टनर भेटली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि बरोबर. बिकॉज ऑफ हर लॉट ऑफ थिंग्स बिकम इझी. लाईक म्हणजे काय की तुम्हाला जर काही चांगले डिसिजन घ्यायचे असतील तर कोणी तर खंबीर मागं लागते. बरोबर. त्या बाबतीत माझ्या मागं म्हणजे माझे पेरेंट्स, माझे भाऊ, माझी बहीण आणि 2 आयर्न लेडी ज्या म्हणतो की माझी आई आणि माझी वाईफ दे आर येस. बिकम म्हणजे त्यांची डिसिजन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. आणि बरोबर. कधी कधी मला जर असं वाटलं की माझ्या डिसिजन मध्ये काहीतरी चुकतंय तर त्यांचा सल्ला हा बऱ्याच वेळ करेक्ट असतो. हा. आणि मी काही करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं हे करू नको आणि मी केलं तर ते बऱ्याच वेळ रॉंग होतं. बरोबर. त्यामुळे दीज आर दी 2 आयर्न लेडीज अँड माय फादर. म्हणजे येस. वडिलांकडनं म्हणायचं गेलं तर वडिलांचा माझा स्वभाव हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे गांधीवादी विचार म्हणजे तर त्या पद्धतीमध्ये की त्यांच्या 2 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की डोंट डू एनिथिंग इन डे म्हणजे त्यांचं व्हेरी करेक्ट. दिवसभरात अशी कोणती गोष्ट करू नको की रात्री झोपताना तुला वाटेल की ती गोष्ट तू करायला नाही पाहिजे. बरोबर. तुला माहित असताना केलास तर दॅट इज रॉंग. समजा तू केलास आणि नंतर तुला कळालं की हे रॉंग आहे इट इज ऍक्सेप्टेबल. येस. पण डोंट डू एनिथिंग इन डे. सिम्पल गोष्ट की दॅट इज यू थिंक दॅट इज रॉंग. आणि सेकंड थिंग म्हणजे की कुठल्याही गोष्टीच्या मागे पळायचं नाही. इफ इट प्रयत्न करायचे पण पळायचं म्हणजे असं नाही की ही पाहिजेच. प्रयत्न करा आणि ती गोष्ट जर तुझी असेल आणि तुझे प्रयत्न जर खरे आणि योग्य असेल तर ती तुला मिळणार. येस. Yes. बरोबर. मग एमबीबीएस म्हणजे जनरल मेडिसिन करताना कार्डिओलॉजीकडे तुम्ही का वळलात? म्हणजे हार्ट का जवळ केलं तसं म्हणायला हरकत नाही. 2-3 गोष्टी आहेत. एक तर फर्स्ट ऑफ ऑल मी मेडिसिन करणार सुद्धा नव्हतो. बर. मला एमबीबीएस करताना ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचं होतं. बर. पण कसं झालं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळी माझी पोस्टिंग लागली फर्स्ट मंथमध्ये म्हणजे जानेवारीमध्येच माझ्या वडिलांना थोडा TI म्हणजे मायनर स्ट्रोक टाईप होता. बर. त्यावेळी सोटू सरांकडे ऍडमिट केलं आणि त्यावेळी सोटू सरांबद्दल खूप ऐकलं होतं. हम्म. त्यावेळी मग असं वाटलं की बाबा आपल्याला ऑर्थोपेडिक पेक्षा आपल्याला मेडिसिन जास्त चांगलं होईल. त्यामुळे मग मी ऑर्थोपासून मेडिसिन कडे वळलो. मेडिसिन मध्ये हे करताना मला आठवतं की अराउंड 9 मंथ झाल्यानंतर मेडिसिनची पोस्टिंग डेव्हिड सरांच्या वडिलांना ऍडमिट केलं कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यावेळीपासून माझा कार्डिओलॉजीचा प्रवास सुरू झाला. बर. त्यानंतर मग कसं झालं की पूर्ण 3.5 वर्ष मी मेडिसिन मध्ये काम करत होतो. पण कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा मी कंटिन्युअसली काम करतो. आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की कार्डिओलॉजी अशी ब्रँच आहे ज्या ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही जर धाडसी असाल तर पेशंटचा जीव वाचू शकतो. आणि एक डायनॅमिक आणि एकदम म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीला सूट होण्याची ब्रँच होती की बाबा मी खूप असं अग्रेसिव्ह म्हणजे टाईप A पर्सनॅलिटीमध्ये मोडतो असं माझे म्हणजे लोक म्हणतात. त्यामुळं मला ती असं वाटली की धिस इज द ब्रँच. त्यावेळी सुद्धा सांगितलं जात होतं की कार्डिओलॉजी ही खूप सॅच्युरेटेड ब्रँच आहे. यू गो फॉर अदर ब्रँचेस. पण सगळ्या ब्रँचेसला त्या 3 वर्षामध्ये अभ्यास केला आणि असं जाणवलं की काही असून दे त्यात माझं यश मिळून दे न मिळून दे आय विल गो फॉर कार्डिओलॉजी. येस. इट इज दी दॅट त्या ठिकाणी धनोडे सर, डेव्हिड सर, धनोडे मॅडम ह्या सगळ्यांच्या त्या काम करण्याच्या पद्धतीमुळं आणि पेशंटची जी फास्ट रिकव्हरी मी काय म्हणतो कार्डिओलॉजीचा पेशंट एक तर तुमचे पाय पडून जातो नसेल तर तुम्हाला त्याचे पाय पडले जातात. आर पार एक तर चांगला होऊन जातो नसेल तर तो दुसऱ्या जगातो. त्यामुळे एक तर तो तुमचे पाय पडून जातो चांगलं झालं तर नसेल तर आपल्याला त्याचे पाय पडतात अशा पद्धतीने. त्यामुळे दॅट वॉज दी माय फर्स्ट लव्ह टू कार्डिओलॉजी. येस. मग या फील्ड मधला तुम्हाला आठवते का सगळ्यात गंभीर पेशंट कुठला हाताळला होता किंवा अशी कुठली सिच्युएशन होती की त्याच्यात तुम्हाला फार विचार करून काम करावं लागलं? तशी बघितलं तर रिसेंटलीच एक केस सांगता येईल. म्हणजे मी माझ्या ओपीडी मध्ये बसलो होतो आणि एक 9-9:30 वाजता एका पेशंटला काहीतरी घाम आल्यासारखं झालं होतं आणि तो माझ्याकडे 1 वाजता आला. ECG काढला नॉर्मल होता. त्याचा इको केला, इको सुद्धा नॉर्मल होता.
पण ज्या पद्धतीने त्याला डिस्क्राईब केलं, जनरली कसं माझी ओपीडी खूप गडबड असते, म्हणजे गर्दी असते. हं, त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, एक ट्रॉपायची टेस्ट पाठव म्हणून सांगितलं. हं, ट्रॉपाय म्हणजे कसं की अटॅक आल्यानंतर पहिल्या 3 तासामध्ये रक्तामध्ये एक घटक वाढतो हं, आणि ती पाठवल्यानंतर तो वेट करत होता आणि हं. गर्दी खूप होती आणि तो वेट करत होता. मग तो थोडा चिडला होता. त्यामुळं माझ्या असिस्टंट डॉक्टर म्हणलं, "सर त्याचा रिपोर्ट आलाय नॉर्मल आहे. त्याला आत घ्या, बोगी आणि पाठवून द्या." तर बऱ्याच वेळा वेट करतोय आणि तो जाण्याच्या तयार होतो परत. हं, हं. तो कारण त्याच्या मोठ्या भावाची मी अँजिओप्लास्टी केली होती आणि त्याचा मुलगा म्हणजे त्याचा काय म्हणता येईल पुतण्या हां. पुतण्याबरोबर तो म्हणला ही गडबड आहे. तो म्हणला सर तो म्हणला की आता नंबर येतोय आपण दाखवूनच जाऊया, हं, नाहीतर उद्या सुद्धा हीच गर्दी असणार आहे. हं. बरोबर. मग तो आत आला बसला होता. मला चांगला अजून सुद्धा एक पेशंटची प्लास्टिक केलं, मग त्याने पेढे आणले होते. हं. ते माझ्या असिस्टंटनी काय केलं, एक पेढा त्याच्या हातात ठेवला थोडं शांत होणे म्हणून आणि ते बॉक्स आणून ठेवला आणि एका आजींचं मी इको करत होतो. तोपर्यंत मला काहीतरी मोठा असा आवाज आला. हं. बघितलं तर तो कोलॅप्स झाला होता बरं. ओपीडीमध्ये. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड सुद्धा झालेले ते. मी गेल्यानंतर मला काय डायबिटीस वगैरे असेल तोच पेशंट आहे मला माहित नव्हतं, कारण बरेच पेशंट बघितल्यानंतर त्याच्या कॅरोटीनला पल्सला हात लावल्यानंतर पूर्णपणे हृदय पंपिंग थांबलेलं होतं. बरं. मी सीपीआर देण्यास सुरुवात केली. हं, तोपर्यंत बाहेरनं ट्रॉली आणली. बाहेरनं ट्रॉलीमध्ये ट्रॉलीवर झोपवलं. हं. त्याला सीपीआर करत बाहेर नेलं होतं. बाहेर कसं 6चा वेळ होते, तोपर्यंत ॲम्ब्युलन्स वगैरे काय नव्हते. लकीली सांगली मिरज रोडवर एक टमटम जात होती. हं. त्याच्यामध्ये झोपवलं. माझा बरं. असिस्टंट विजयला म्हणलो, "सीपीआर देत घेऊन जा. मी तुझ्या मागे येतो." कारण अजून मागं सीपीआर दे आणि त्याला सीपीआर देऊन गेल्यानंतर 15 मिनिटांनी मला कॉल आला, की विजय म्हणून डॉक्टर जे तिथे होते असिस्टंट. हं. त्यांनी मला कॉल केला, की "सर त्या पेशंटचे हृदयाचे ठोके सुरू झाले." बरं. मी 2 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. नातेवाईकांना बोललो, की "मी आत घेतोय. ठोके सुरू झालेत." काही विचार न करता अँजिओग्राफी केली. 3 ब्लॉक होते. अँजिओप्लास्टी केली. बरं. दिस आय थिंक सोमवारी मला हं. चांगलं होतंय. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्या पेशंटला अजून सुद्धा शुद्ध नव्हती. गुरुवारी सकाळी बिकम कॉन्शियस. हं. गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्याचा व्हेंटिलेटर सपोर्ट ऑलमोस्ट 0 होता. हं. शुक्रवारी सकाळी त्याचा व्हेंटिलेटर काढला बरं. आणि शनिवारी संध्याकाळी तो हं. पेशंट पत्रकार परिषदेसाठी व्हीलचेअरवर येऊन बसला होता. बरं. एवढं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस संडेला होतो, कुठं बाहेर गेलो होतो, मला कंटिन्युअसली कॉल येत होते 8 वाजल्यानंतर. हं. "सर या." म्हटलं स्टेबल आहे मी येतो. नाही म्हटले, "सर ते पेशंट खूप आठवण काढले या लवकर." संडेला मला खूप त्रास होत होता, पण तरी पण मी गेलो. हं. तर ही इज वेटिंग टू सेलिब्रेट हिज बर्थडे. बरं. तर ठीक आहे गेलो, नातेवाईकांनी केक आणला. बर्थडेचा केक कापला. मी म्हटलं, "कितवा वाढदिवस आहे?" तर स्पॉन्टेनियसली तो म्हणला, "पहिला." येस. सेकंड लाईफ मधला माझा पहिला बर्थडे. ही वॉज बरं. 44 इयर ओल्ड, की योग्य दिशेनं उपचार केले आपण, हं, की हं. म्हणजे मी काही म्हणजे माझं तिथं कर्तव्य काय होतं, सीपीआर देणे, हॉस्पिटलला पोहोचेल. बरोबर. त्यात तो जगला तर मग पुढं. हं. त्यावेळी की आपण आपली यू हॅव टू बी स्टेबल. येस. घाबरून जाता कामा नये. गिव्ह युअर बेस्ट हं. अँड वर्क अकॉर्डिंग टू द प्रोटोकॉल. बरोबर. या सगळ्या करिअरमध्ये तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आता चूज केलेला आहे. रिसेंटली तुम्ही तुमचं हॉस्पिटल सुद्धा नवीन बांधलेलं आहे. तर हॉस्पिटलची तुम्ही संकल्पना कशी ठेवली आणि ते हॉस्पिटल आयडियल हॉस्पिटल म्हणजे काय नक्की असं तुम्हाला वाटतं? कसं होतं की मी एमबीबीएस म्हणजे माझं आज 25 वर्ष पूर्ण झालेत. एमबीबीएस ऍडमिशन पासून जर 2001चं माझं ऍडमिशन हं. तुझं तर 25 वर्षात मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं. म्हणजे जो गव्हर्नमेंट सोर्स होता तिथल्या डेफिशियन्सी काय होत्या. त्यानंतर वॉलनेस हॉस्पिटलमध्ये काम केलं. हं. त्या ठिकाणी मला काय अडचण येत होती. त्यानंतर माझं सत्यसाई बेंगलोर या ठिकाणी शिक्षण झालं. दॅट वॉज वन ऑफ दी ॲडव्हान्स सेंटर होतं आपल्या इंडियामधलं. येस. त्या ठिकाणी काय अडचणी आल्या. हं. त्यानंतर माझं 2 ठिकाणी ट्रेनिंग झालं. USA मध्ये ओहिओ हॉस्पिटलमध्ये झालं, क्लिव्हलंड क्लिनिकमध्ये आणि जर्मन हार्ट सेंटरमध्ये. हं. अ, लोकांना काय त्रास असतो आणि लोकांच्या किती अडचणी असतात आणि लोकं किती गरिबी परत असतात त्याचा अनुभव मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आला. हं. मिशन हॉस्पिटलमध्ये काम करताना की डेव्हिड सर काम करताना की असं होतं की ही इज व्हेरी स्ट्रॉंग. हं. काय असेल ते करा आणि वाचवा. आहे त्यासाठी हे नाही ते नाही म्हणत बसायचं. जे आहे ते अवेलेबल आहे ते म्हणा. हाऊ टू वर्क इन लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर. हं. सत्यसाईमध्ये गेल्यानंतर कसं होतं की तुमच्याकडे सगळ्या साधन सामुग्री अवेलेबल आहेत. हं. पण अवेलेबल आहेत म्हणजे आहे तसा वापर करायचा नाही. बरोबर. गाईडलाईन मध्ये बसतंय का? हं. म्हणजे माझ्याकडे रोज 120 पेशंट यायचे, जे पुअर असायचे आणि त्यांना गरज असायची. आणि आम्ही किती करत होतो, एक 20 ते 25 अँजिओप्लास्टी, 4 ते 5 बायपास म्हणजे 30 लोकांना म्हणतात. तर त्या 120 मधले हं. खरंच ज्यांना गरज आहे, म्हणजे जे आपण म्हणतोय ना गाईडलाईन डायरेक्टेड मेडिकल हं. ट्रीटमेंट, असे पेशंट सिलेक्ट करायचे हं. आणि ज्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट होते. US मध्ये किंवा जर्मनमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की तिथल्या लोकांमध्ये एक आहे की शिस्त आहे. हं. टीम वर्कमध्ये काम करण्याची पद्धत आहे. म्हणजे मीच भारी, मीच असं नाही. समजा त्याच्या टेक्निशियनने सुद्धा सांगितलं, की "सर नाही, असं होऊ शकतंय." हं. तर तिथला जो हेड ऑफ डिपार्टमेंट असो,
तो सुद्धा विचार करतो की आहे का. आता हम्म. मला सुद्धा मी सांगतो, मी US मध्ये होतो, स्टुडंट आणि HOD हे दोघं केस करत होते. हम्म. आणि सर म्हणले की 4.5चा स्टेंट घेऊया. हम्म. तो म्हणला सर मोठं वाटतंय. मग कसं असतं की आपल्याकडे आयओएस OCT हे तंत्रज्ञान आता आलंय. हम्म. त्यावेळी ते इझिली तिथे अवेलेबल होतं 2015 साली. ठीक आहे, दोघांमध्ये डिफरन्स. तो म्हणला नाही तुला काय कळतंय, तू 2 दिवसापासून माझ्याकडे आणलास. नाही ठीक आहे, दोघांमध्ये डिफरन्स आहे. त्याला OCT घेतलं, साईज असेस केला आणि 5.5चा सेंट टाकला. बर. इमॅजिन की ही हॅज त्याने निग्लेक्ट केलं नाही तुला हा. की बाबा तू स्टुडंट आहेस, तू शिक्षक. की बरं. त्या ठिकाणी हे दिसलं की बाबा प्रत्येकाच्या विचाराला त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे आहे. व्हॅल्यू आहे की त्याचा आपण विचार करतो. असं नाही की मीच करा. हम्म. आणि दुसरं त्याचं म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे तिथं. हम्म. इन्फ्रास्ट्रक्चर तर स्ट्रॉंग आहे आपल्यापेक्षा, पण आपण ते इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास आपण रिप्लेस करत आलेलो आहे. हम्म. ह्या सगळ्यांचा अनुभव म्हणजे की गव्हर्नमेंट सेटअपमध्ये काम केल्यानंतर काय अडचणी असते त्याचं. मला बऱ्याच वेळा असं अडचण आहे काही ठिकाणी की ECG मशीनची लिमिटेशन होतं. वॉर्डमधले बेड सेपरेट, ICU मधले सेपरेट. ह्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह खूप जात नाही इनिशियली. हा जर विचार केला तर ज्यावेळी मी हॉस्पिटल बांधण्याची संकल्पना मिरजेमध्ये ठेवली, त्यावेळी असा विचार केला की ह्या सगळ्या डेफिशियन्सीज हम्म. मला ज्या अडचणीमध्ये आल्या की ज्याच्यामुळे म्हणजे समजा एक ECG मशीन प्रत्येक फ्लोरला असेल, बरोबर. डिफिब्रिलेटर प्रत्येक फ्लोरला असेल, तर बरेच जीव वाचू शकतात. बरोबर. त्याची कॉस्ट आणि वाचणारा जीव ह्याचं जर कॉस्टिंग केलं तर ते खूप कमी आहे. हम्म. त्यामुळे घेताना कसं असतं की मी म्हणजे शॉर्ट टर्म विचार केला मी. ते मशीन घेताना ऍडव्हान्सच घेतलं. म्हणजे कॅटलॅब घेतला ना, अशी कॅटलॅब घेतली की ती पुढचे 15 वर्ष बदलायला नाही पाहिजे. हम्म. व्हेंटिलेटर घेताना जे काय बेस्ट आहेत तेच घेतले. कमी घेतले पण बेस्ट घेतले. बरोबर. थांबून घेतले, पिरियडमध्ये घेतले. तर देताना आपण जर आपलं म्हणजे सिंपल थिंग आहे, जर आपण ऍपलच्या मोबाईलवर फोटो काढला आणि जुन्या कुठल्या मोबाईल फोनला, तो बघण्यामध्ये जो फरक दिसतो तोच आम्हाला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा कुठल्याही सर्जनला ऑपरेशन करताना असतो. बरोबर. जर आपले इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रॉंग असेल, हम्म. आपली क्लिनिकल टीम स्ट्रॉंग असेल, हम्म. आणि आणखी दुसरं म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये काम करतो. पूर्वी हा कन्सेप्ट मिरजेत नव्हता हम्म. की 4 कार्डिओलॉजिस्ट किंवा 10-12 वेगवेगळ्या स्पेशालिटी लोक एकत्र येऊन काम करतो. ह्याच्यामुळे कसं झालं, विचारांची देवाणघेवाण झाली. बरोबर. मी जर स्ट्रेसमध्ये असेल तर माझा कलिग म्हणतो नाही यार थांबा, हम्म. किंवा तो अडचणीत असेल तर मी जाऊन त्याला हेल्प करू शकतो. बरोबर. हा जो कॉन्सेप्ट तयार झाला ह्याच्यामुळे कसं झालं की पेशंटच्या बाबतीत तो खूप बेनिफिशियल झाला. हम्म. म्हणजे बाबा की 2 लोकांचे व्ह्यूज एकत्र येतात किंवा 2 स्पेशालिटी वेगळ्या. एकटा काय करतो, ठीक आहे मी तुम्ही एंडोस्कोपी करा, मी सर्जिकल लाईगेट करतो. हम्म. म्हणजे हे जे इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल जे होते ते हम्म. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाले आणि त्यामध्ये एकत्र विचार करणारे लोक आले. ह्याचा फायदा आता पुढच्या जनरेशनच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना होईल. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे आता जे आपण 2 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलेत मिरजेमध्ये, हम्म. दे आर नॉट लेस दॅन एनी कॉर्पोरेट हॉस्पिटल, नॉट इन मी मुंबई पुणे म्हणतो, इट इज इन दी जर्मन और US ऑल्सो. येस. तिथं जे काही अवेलेबल आहे ते आपल्याकडे अवेलेबल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो ऑलमोस्ट आपण 90% पर्यंत अचीव केला आहे. काही गोष्टी आहेत ज्या अजून पाईपलाईन मध्ये आहेत हम्म. की आपण म्हणतो की सगळ्याचा विचार करायला लागतो. कॉस्ट, बेनिफिट आणि हा सगळा लोड कुठं पेशंटवर पडणार आहे. बरोबर. त्यामुळे वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप. पण आज मिरजेमध्ये कार्डिओलॉजीमध्ये म्हणा किंवा बाकीच्या कॅन्सर ट्रीटमेंट म्हणा की जगाच्या पाठीवर जी काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे ती मिरजेसारख्या ठिकाणी आपण अवेलेबल आहे. बरोबर. आणि मिरजेचं पहिल्यापासून नावच आहे हम्म. की मी म्हणतो की आय एम लकी टू आय बॉर्न इन मिरज. कारण मिरजला आरोग्य पंढरी म्हणतात. बरोबर. मिरजमध्ये वॉलनेस हॉस्पिटल होतं, त्यांनी इतके चांगले डॉक्टर दिले. मी हम्म. अजून सुद्धा बघतो की मुंबई पुण्यामध्ये एक अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा एका कन्सल्टंट भेटायचं खूप आलं. आज आपल्याला फोनवर आपल्याला कुठलाही कार्डिओलॉजी भेटू शकतो, कुठलाही सर्जन भेटतो. त्यामुळे आपल्याकडचे लोक खूप म्हणजे US मध्ये जर तुम्हाला कार्डिओलॉजी अपॉइंटमेंट, इमर्जन्सी सोडा, हार्ट अटॅक सोडा, त्यामध्ये तुम्हाला इमर्जन्सी कोडमध्ये झालं. पण जर तुम्हाला एका कार्डिओलॉजीची अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर 6 महिने भेटत नाही. बरोबर. मिरजेमध्ये 6 मिनिटात भेटतात. बरोबर. नाही, त्या बाबतीत आपलं मिरज खरंच खूप पुढं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही हॉस्पिटल बिल्ड केलं तेव्हा पेशंटची काळजी झाली, या आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या सेवा पण दिल्या पाहिजेत किंवा कसं त्याचं अरेंजमेंट केलं पाहिजे हे तुम्ही केलं. भारतामध्ये आणि परदेशामध्ये अजून अशा कुठल्या फरक तुम्हाला दिसून येतोय का आरोग्य व्यवस्थेमध्ये? आरोग्य व्यवस्थेमध्ये कसं आहे की परदेशामध्ये कसं आहे की एव्हरीथिंग इज इन्शुरन्स आहे. हम्म. आयदर गव्हर्नमेंट और प्रायव्हेट इन्शुरन्स आहे. आपल्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलची म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत. हम्म. मला असं वाटतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुद्धा खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलची इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इन्व्हेस्टमेंट ही लिमिटेड आहे. हम्म. त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या गोष्टी करू शकतो. पण गव्हर्नमेंट हॅज अ बिग पॉवर इन हँड हम्म. आणि गव्हर्नमेंटमध्ये खूप इन्फ्रास्ट्रक्चर आहे. गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जर आपण ती सेवा देऊ शकलो, हम्म. म्हणजे आपण काय म्हणतो, ऍडमिशन पाहिजे मेडिसिनला तर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाणार, पण ट्रीटमेंट पाहिजे तर प्रायव्हेटमध्ये जाणार. हम्म. ही जी दुरी आहे हम्म. ही कमी व्हायला पाहिजे. बरोबर.
आणि ही कमी करण्यासाठी लोकांबरोबर म्हणजे गव्हर्नमेंटचे तर हे आहे, पण लोकांचं पण त्या पद्धतीनं हे व्हायला कल जास्त असला पाहिजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. कारण गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट खूप लार्ज स्केलवर करू शकतो आणि त्याचा फायदा सुद्धा खूप लार्ज स्केलवर होऊ शकतो. बरोबर. म्हणजे मुंबई पुण्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा बीएमसी हॉस्पिटल आहेत, केएम आहे, सायन आहे, नाव आहे, ज्या ठिकाणी आम्हाला ऍडमिशन घ्यायला सुद्धा सुद्धा म्हणजे हे वाटते की प्राऊड होते आणि ट्रीटमेंट घेण्यास सुद्धा लोक तिथं जातात येस. चांगले. तशी कंडिशन भारतामध्ये सगळ्या ठिकाणी व्हावीच होते. बऱ्याच गोष्टी आहेत की बाबा म्हणजे कॉस्ट ऑफ द मेडिकल इन्स्ट्रुमेंट ह्याच्यावर जर कंट्रोल आणता आला तर ते सुद्धा फायदा. सिंपल थिंग आहे, एंड युजर इथं कोण आहे, कस्टमर इज पेशन्स. त्यामुळे जेवढी इन्व्हेस्टमेंट करणार त्याचा भार हा पेशंटवर पडणार. त्यामुळे हॉस्पिटलची कन्स्ट्रक्शन कॉस्ट, हॉस्पिटलची इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट ह्याच्यामध्ये जर गव्हर्नमेंटनी इन्व्हॉल्वमेंट घेतली आणि जी कॅथलॅब म्हणजे कॅथलॅब जर आपल्याकडे समजा XYZ अमाऊंट लेट असेल आणि ती एवढ्या मार्जिनला विकत घेतली पण त्याची जर कॉस्ट कमी केली तर पूर्वी कसं होतं की फक्त कॅथलॅब होत होती रुबी हॉलला किंवा बेंगलोरला आणि मिरजेला. ह्या सगळ्या म्हणजे तालुका लेवलला सुद्धा ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या सिस्टीम जर आल्या तर स्पेशालिस्ट निर्माण होत आहेत पण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही बरोबर. ती भरून भरून काढली काढण्याचं. पाहिजे. येस. सर अजून एक गोष्ट असं विचारायची होती तुम्हाला, की आता बघतोय हार्टचे पेशंट जास्त दिसून येतात आणि ॲज अ कार्डिओलॉजिस्ट तुम्ही काय सजेस्ट कराल आणि तुमचं शेड्यूल कशा पद्धतीने असतं? कसं आहे की दैनंदिन व्यायाम, योग्य आहार, स्ट्रेस कमी करणे, योग्य झोप घेणे आणि आपल्या जी आपल्या आवड आहे, छंद आहे ते जोपासणे खूप गरजेचं आहे. मी काय उदाहरण देतो की लहानपणी माझ्या पूर्ण गल्लीमध्ये एकाला डायबिटीस होता. वगैरे नावाची आजी होती, म्हणजे मला अजून नाव सुद्धा आठवतंय. आलं लक्षात. पण आता कसं घरची डायबिटीस आहे. बरोबर. आलं लक्षात. स्ट्रेस खूप वाढलेला आहे. पूर्वी कसं असायचं की बाबा आपल्या मामाने गाडी घेतली, हे टेलिग्राम असं आपल्याला कळत नव्हतं. फोनची सुद्धा हे नाही. आता कसं आपल्या मित्राने US मध्ये बसून तिथे ऑडी घेतली. मिरजेतल्या मित्राला टेन्शन. मी इथं अजून टू व्हीलर फिरतो. किंवा माझ्या मित्राने 200 बेडचं हॉस्पिटल बांधलं. माझी प्रॅक्टिस जरी चांगली असेल आणि मी आता 100चं आहे, माझं कधी 200 होणार. ही स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीचे लोक होते ते 8 तास काम करायचे, 8 तास गल्लीतल्या कट्ट्यावर म्हणा किंवा मित्रांनो घालायचे आणि 8 तास झोपायचे. आता कसं आहे की आपली बॅटरी कसं झालं कंटिन्युअसली काम करते. झोप चांगली होत नाहीये. मोबाईलचा वापर वाढलेला आहे. फास्ट फूड वाढलेलं आहे. मी अजून सुद्धा सांगतो, लोक मला म्हणतात की जेवणाच्या बाबतीत काय करावं. मी त्यांना सांगतो की बऱ्याच गोष्टी मी फॉलो करत नाही. माझी मुलगी गेल्यानंतर मला म्हणणार आहे तुम्ही किती फॉलो करताय. पण फॉलो करायचा प्रयत्न केला पाहिजे. फास्ट फूड हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. आलं लक्षात. त्यानंतर स्मोकिंग आणि अल्कोहोल हे पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर आपण म्हणजे 8 तासाची चांगली झोप, योग्य वेळ जेवण, बाहेरचं काही न खाता घरात तुम्ही शिजून एवढे व्हॉटएव्हर म्हणजे काय असेल ते तुम्ही खाऊ शकता योग्य प्रमाणात. व्हाईट शुगर म्हणजे इट इज लाईक अ विष आहे. ते पूर्णपणे बंद करून टाका. आलं लक्षात. आणि आपल्याला जर काही छंद असेल, क्रिकेट खेळायचं असेल दे, पत्ते खेळायचं असून दे, काही पण छंद असू दे, गाणी ऐकायचं असून दे, त्यात रोजचं अर्धा ते 1 तास घालवा तुम्ही. आणि व्यायाम हा पाहिजेच. व्यायाम बद्दल लोक मला 45 मिनिटं जर चालण्याचा व्यायाम केला तरी सफिशियंट आहे. ज्याला पहिल्यापासून सवय आहे, म्हणजे मी मॅरेथॉन रन करतो, मी काय तर सायकलिंग करतो 100 किलोमीटर, उठून जर नवीन कोण माणूस करायला गेलं तर दॅट विल डिफिकल्ट फॉर देम. स्टेप बाय स्टेप गेलं तर काही अडचण नाही. पण 45 मिनिटं व्यायाम, 8 तासाची झोप, 3 ते 4 वेळा योग्य वेळी जेवण आणि जेवढं काही तुम्हाला स्ट्रेस रिलीफ करता येईल, वर्क आवर्स लिमिट करता येईल 7 ते 8 तासाला, दॅट इज बेस्ट. येस. एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही जेव्हा तुमचा शेड्यूल पूर्ण म्हणजे सुरू झालं, सकाळी दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं शेड्यूल टाईट असतं. कारण पूर्ण वेळ एकतर OPD मध्ये नाहीतर ऑपरेशन थिएटरमध्ये असाच तुमचा दिनक्रम असतो. पण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी कसा टाईम काढता आणि त्या वेळेचा कसा उपयोग करता? रिलॅक्स होण्यासाठी वेळ म्हटलं तर बऱ्याच वेळी कसं होतं की सकाळचा वेळ जो असतो माझा 6:30 ते 8 किंवा 6 ते 8 मध्ये, ह्यावेळी मोस्ट ऑफ द टाइम आय स्पेंड लाईक माझे एक्सरसाइज. काही कारणास्तव 2-4 महिने कमी झाली असेल पण त्या वेळेमध्ये मी एक्सरसाइज देतो. म्हणजे आयदर रनिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, जिम म्हणा. ह्यामध्ये कसं होतं की मी मैदानी खेळाकडे जास्त जातो. कारण माझे जुने मित्र भेटतात किंवा माझे लोक हॉस्पिटलचे स्टाफ किंवा डॉक्टर सोडून काही वेगळ्या लोकांचे इंटरॅक्शन होते. नाही ते गेल्यानंतर तो पेशंट कसा आहे, तू किती पेशंट केलास किंवा त्या पेशंटचं काय झालंय हे सोडलेलं डिस्कस. पण सकाळी ज्यावेळी भेटतो, कुणाचं तर पंक्चरचं दुकान आहे, कोण वकील आहे, कोण इंजिनिअरिंग आहे, कोण स्पोर्ट्सचं दुकान आहे, असे मित्र भेटतात. त्यांचे तक्रारी म्हणा किंवा त्यांचे दुःख वेगळे असतात, ते शेअर होतं किंवा त्यांच्या म्हणजे लाईफ बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे यू गेट स्ट्रेस रिलीफ. त्यामुळे सकाळी मी मोस्ट ऑफ द टाइम आय गो फॉर दी रनिंग, सायकलिंग,
मीट माय फ्रेंड्स. त्याच्यानंतर माझी कॅटलॅब सुरू होते, जी ऑलमोस्ट ती म्हणजे ओपीडी मध्ये यूज पण चालते. त्यामध्ये मग स्ट्रेस अपडाऊन असतो, हे असतो, पण लकीली कसं झालं की सिस्टीम आम्ही अशा लावल्यात की तो स्ट्रेस हँडल होतो. बरोबर. ओपीडी मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा लावल्यात की एवढे पेशंट जर असले तर त्या ठिकाणी योग्य प्रकारची लोक निवडलेले आहेत, जे हं. बऱ्याच गोष्टी करून ठेवतात. त्यामुळे माझ्याकडे काम राहते की ते केलेल्या बरोबर आहे का नाही ते कन्फर्म करणे. त्यामुळे तुम्ही तुमचा जो सराउंडिंगचा जो स्टाफ आहे हं. तो कसा सिलेक्ट करताय, ह्या सुद्धा खूप मॅटर करतं तुमच्या स्ट्रेस मध्ये. जर बरोबर. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हालाच विचार करायचा आहे, तर एक समजा पहिल्यापासून शेवटपर्यंत काढलं गोष्ट वेगळी असते, पण केलेली गोष्ट बरोबर आहे की नाही सांगून पुढे टाकणे. हं. त्यामुळे यू हॅव टू म्हणजे तुम्हाला चांगले मित्र पाहिजेत. त्यानंतर तुमच्या फॅमिली सपोर्ट सुद्धा खूप स्ट्रॉंग पाहिजे, किंवा तुम्हाला काय त्रास झाला तर तुम्ही कुठला तर एक मित्र किंवा फॅमिली लोकांना ते सांगू शकाल पाहिजे, किंवा हे मला असं वाटतंय आणि ह्याच्यातनं मार्ग द्या. हं. कारण प्रत्येक वेळी असं असतं की आपण म्हणजे यू कॅनॉट काही कमी लोक असतात की जे म्हणजे मी कमी बोलतो, म्हणजे काही माझ्या वाईफची किंवा घरातल्या लोकांची सुद्धा करते, तू जास्त काही शेअर करते, पण जे शेअर करायचं ते करतो. पण कसं आहे की तो माझा स्वभाव आहे, पण बऱ्याच लोकांना हे जमत नाही. हं. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथली गोष्ट तिथं विसरून जायचं. म्हणजे हं. आता मी सकाळी व्यायाम करतोय, मी माझ्या कुठला पेशंट ऍडमिट आहे काही विचार करेन जोपर्यंत मला फोन येतो. हं. मी आता अँजिओप्लास्टी करतोय, त्या ठिकाणी मी विचार करत बसणे की 100 पेशंट आता मला दुपारी जाऊन कसं काढायचं. हं. एकदा मी तिथून त्या ओपीडी मध्ये गेलो तर मी सकाळी अँजिओप्लास्टी केल्या जोपर्यंत मला फोन येत नाही तो पण तिथल्या त्यामुळे तिथल्या गोष्टी तिथं म्हणजे लक्षात घरी गेल्यानंतर तिथल्या तो गोष्टी तिथल्या तिथं विसरण्याचं शिकायला पाहिजे. बरोबर. दिस इज अ स्किल आय लर्न इन फर्स्ट 6 to 8 months. हं. तर तो पेशंट सिरियस होता की तो पेशंट व्हीआयपी आहे, त्याच्या नातेवाईक काय तर बोलू नका नाही. हाय डू माय बेस्ट जॉब. क्वालिटी टाईम स्पेंड केला अंडरस्टँड. पाहिजे. मी माझा बेस्ट देणार आहे, त्यातनं काय आउटकम येते हं. इट विल कम गुड. बरं बरोबर. आलं नाही तर त्यात माझा दोष नाही. हं. येस. आलं लक्षात, त्यात की बाबा तो आजारच तितका बळावला होता की आपण प्रयत्न केले आमच्यात झालं, त्या गोष्टी तिथं विसरत नाही, पण देताना बेस्ट देणे इट इज मस्ट. हं. आणि जेवढा वेळ मिळतो ते म्हणजे म्हणजे मी वर्षातनं 2-4 वेळा बाहेर जातो, तर मोस्ट ऑफ द टाइम आय गो विथ माय फॅमिली. हं. कारण तेवढाच वेळ मिळतो की दिवसभर त्यांच्याबरोबर असतो. म्हणजे बाकीच्या वेळी कसं असतं की मुलं स्कूलमध्ये असतात, मी हॉस्टेल असते. पण आता कसं आहे की बऱ्यापैकी संध्याकाळच्या वेळेला वगैरे घरी असण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे त्या ठिकाणी आपले सगळे म्हणजे हे शेअर होतात. हं. आता माझी मुलगी सुद्धा आहे, ती सुद्धा म्हणते, "आब्बा मोबाईल बंद करून ठेवा." हां. आता मी समोर आहे ना, माझ्याशी बोलायचं. बरोबर. असे कोणतं पाहिजे हां. हक्कानं सांगणार, येस. त्याशिवाय होत नाही ते. नाही. आता आपण बघतो की हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढलंय. मग हार्ट अटॅक येताना असे कुठले संकेत आपल्याला बॉडी सांगते का? असे काही इंडिकेशन समजतात का? सगळ्यात मोठं सिम्पटम म्हणजे छातीत दुखणे. हं. आता बऱ्याच वेळी छातीत बऱ्याच ठिकाणी दुखतंय, तर सिंपल थिंग आहे, छातीच्या मध्यभागी दुखतंय. ते दुखणं पूर्वी कधी झालं असं असतंय, ते चालल्यानंतर किंवा स्ट्रेसमध्ये वाढते आणि बसल्यानंतर किंवा स्ट्रेस कमी झाल्यानंतर कमी येते. दिस इज अ 90% इज हार्ट रिलेटेड पेन. ओके. सेकंड थिंग, डायबिटीस लोक असेल तर त्यांना पेन होते, त्यांना धाप लागणे, हं. दरदरून घाम येणे किंवा चक्कर येऊन पडणे, हे सुद्धा असेल. जनरली अँगल ऑफ पासून अम्बिलिकस पण कुठेही दोन्ही शोल्डर पर्यंत हं. छातीच्या मध्यभागी दुखणे, लेफ्ट साइड जाणे, इट इज टिपिकल. पण अटिपिकल मध्ये इथून ते अम्बिलिकस पर्यंत कुठेही पेन असतो. समजा तुम्हाला असं काही दुखणं आहे जे पूर्वी कधी झालं नव्हतं, हं. किंवा असं वाटतं की हे पित्त आहे पण कमीच येत नाही आहे, हं. तर अशा वेळी जवळच्या कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन एक ईसीजी करणं खूप गरजेचं आहे. कारण ईसीजी एक सिंपल टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे का नाही हं. हे खूप इझिली कळून जातं. आणि जर हार्ट अटॅक आलेला असेल आणि पहिल्या 3 ते 12 तासामध्ये ट्रीटमेंट झाली तर वी गेट मॅक्झिमम बेनिफिट. ओके. त्यामुळे जर तुम्हाला छातीत दुखत असेल, धाप लागत असेल, दरदरून घाम येत असेल, चक्कर येत असेल, किंवा असं काही वाटत असेल की हे पूर्वी आपल्याला कधी घडलेलं नाही, अनइझीनेस आहे, हे आहे, हं. तर जस्ट गेट ईसीजी डन. हं. कारण ईसीजी इज अ व्हेरी सिंपल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह टूल दॅट हं. डायग्नोज मॅक्झिमम नंबर ऑफ केसेस. हं. त्यामुळे असं काय होत असेल तर तुम्ही ईसीजी काढा. येस. एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीमध्ये काय फरक आहे? अँजिओग्राफी ही तपासणी आहे. अँजिओग्राफीमध्ये कसं असतं की आपण हाताच्या नाडीमधून हृदयाच्या नाडीपर्यंत पोहोचतो. हं. त्या ठिकाणी आपण डाय इंजेक्ट करतो, बरं. जो रेडिओ कॉन्ट्रास्ट असतो आणि तो आपल्या एक्सरे मशीनच्या आपण ह्याच्यात दिसतो. त्या हं. ठिकाणी आपल्याला ब्लॉक आहेत का नाहीत हे समजतं. हं. अँजिओप्लास्टी म्हणजे त्या ठिकाणी आपण वायर पास करतो, आयदर बलून किंवा 99% वेळी स्टेंट टाकतो हं. आणि तो ब्लॉक ओपन करतो. बरं. ह्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. हं. अँजिओग्राफी तपासणी, अँजिओप्लास्टी ही ट्रीटमेंट आहे. ओके. आता कार्डिओलॉजीमध्ये अजून कुठले नवीन तंत्रज्ञान आलेत का? जे आता आपण अप्लाय करतो आणि आधीच्या पेक्षा हे खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतायत आता? आता जर तुम्ही विचार केला तर बऱ्याच इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये म्हणजे आपली जी कॅथलॅब आहे हं. ती जगातली ॲडव्हान्स कॅथलॅब आहे आणि भारतातली पहिली आहे. बरं. इमेज क्वालिटीमध्ये सुधारणा झाली आहे. हं. नाव असे इन्स्ट्रुमेंट झाले आहेत म्हणजे आपण त्या ठिकाणी हृदयाच्या नाडीमध्ये कॅमेरा सुद्धा घेऊन जाऊ शकतो. बरं. म्हणजे जे आपण बाहेरनं बघत होतो ते हं. आता आत जाऊन बघून एक्झॅक्टली
तिथं कॅल्शियम आहे, तिथं फायब्रोसिस आहे, तिथं 90% ब्लॉक आहे हं, का तिथं काय हे इझिली बघू शकतो. हं. तिथं कॅल्शियम असेल तर कॅल्शियम फोडणं नुसतं आता पूर्वी बलून करायचं. कॅल्शियम फोडणारे बलून आणलेत. बरं. लेझर आणलेत. त्यानंतर तिथं स्टेंट टाकल्यानंतर तो स्टेंट व्यवस्थित बसलाय का नाही, हं, वॉलला चिकटला की नाही, हे सुद्धा आपण चेक करू शकतो. हं. त्यामुळे कार्डिओलॉजीमध्ये आता आपण इतक्या ॲडव्हान्समध्ये गेलेलो आहे आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट मिरजेमध्ये अवेलेबल आहेत आणि आपण रेग्युलरली आता करतो. ह्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो, की ह्या सगळ्या म्हणजे जागतिक पातळीवरचं ट्रीटमेंट आपण मिरजेमध्ये बऱ्यापैकी कॉस्ट इफेक्टिव्हमध्ये आणलेले आहेत. हं. आलं लक्षात. त्यामुळे ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला मिरजेमध्ये अवेलेबल आहेत. भविष्यात अजून कोणत्या टेक्नॉलॉजीज येऊ शकतात आणि अजून अशा कुठले लूप होल्स आहेत जे भरले पाहिजेत आणि ते भविष्यात भरू शकतात? टेक्नॉलॉजी ॲडव्हान्सला येते. म्हणजे पूर्वी कसं होतं, की कॅन्सर म्हणजे कसं असं ऑपरेशन करा, हं, त्याच्यानंतर किमो घ्या, मग रेडिएशन घ्या. मग असे काही मोनोक्लोनल अँटीबॉडी ट्रीटमेंट नाही. पूर्वी सीएमएल नावाचा आजार होता. त्याला खूप होतं. असे आले, की आता एका गोळीवर तो ट्रीट होतो. हं. अशा प्रकारच्या ट्रीटमेंट, अशा प्रकारचे रिसर्च सुरू आहेत. एआय टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात स्टेंट सुद्धा लागणार नाही. बरोबर. एखादीशी गोळी येऊन जाईल, की जे खाल्ल्यानंतर ते ब्लॉक आहे ते वेगळे होतील. हं. सो सायन्स इज ॲडव्हान्सिंग म्हणजे जेनेटिक म्हणजे आता कसं आहे, की आपण अंदाज म्हणजे AK-47 घेऊन मारतोय. बरं. आता अशा ट्रीटमेंट की जीन थेरपी येत आहे, की स्पेसिफिकली ते जीन टार्गेट केलं, हं. तर आपण गोळी खाल्ल्यानंतर जे फरक होणार, ते फरक ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये करतील. ओके. त्यामुळं फ्युचर इज गुड फॉर मेडिसिन. बरं. आणि बऱ्याच 100 आले लोकं म्हणतात, की एआय टेक्नॉलॉजी आल्या, डॉक्टर रिप्लेस होणार का? ह्युमन टच हा रिप्लेस होणार नाही. एआय कॅन हेल्प हं, टू बेटर मॅनेजमेंट ऑफ द पेशंट म्हणजे हं. ॲक्युरसी वाढेल. बरोबर. पण जो ह्युमन म्हणजे ब्रेन म्हणतोय हं, किंवा जो ह्युमन टच म्हणतो, हं. कुठल्याही फील्डमधला असू दे, तो रिप्लेस कधी होणार नाही. स जे काम करायला मला 2 तास लागत होते, ते 10 मिनिटात होईल की 1 मिनिटात होईल. पण ते 1 मिनिटात सुद्धा आपला जो एनालिटिकल पॉवर आहे, हं. ती लागणार. बरोबर. आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये लहान मुलगा किंवा लहान बाळ कुठलं असं तुम्ही ट्रीट केलंय का? म्हणजे मी लकीली मला सत्यसाई हॉस्पिटलमध्ये माझं एज्युकेशन झाल्यामुळं मी ॲडल्ट आणि पिडियाट्रिक दोन्ही कार्डिओलॉजी म्हणजे करतो. मी लहान बाळाच्या कमीत कमी 2,500च्या वर विदाऊट ऑपरेशन म्हणजे कुठल्याही चिरफाड न करता पायातल्या नसेतून डिव्हाइस बसवण्याच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. बरं, ऑलमोस्ट मला आठवतंय की 4 दिवसाच्या बाळाला सुद्धा बलून केलेलं आहे. बरं. त्यानंतर 9 किलोच्या बाळाचं 26 मिलीमीटरचं डिव्हाइस सुद्धा बंद केलेलं आहे. हं, बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या पूर्वी आपल्याकडे होत नव्हत्या. हं, बिकॉज ऑफ माय ट्रेनिंग सत्यश हॉस्पिटल आणि US आणि UK मधलाचा अनुभव हं, थोडा होता 10 दिवसाचा, पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला, की आपल्याकडे काही टेक्नॉलॉजी कमी असू शकतात. पण आपल्या डॉक्टरांचं जी इमॅजिन पॉवर आहे किंवा जे स्किल आहे, इट इज नॉट लेस दॅन एनिथिंग अराउंड द वर्ल्ड. म्हणजे हं, तो कॉन्फिडन्स आला. पूर्वी कसं वाटायचं म्हणजे मला लहानपणी वाटायचं, अरे तुझा मुलगा अमेरिकेत शिकतोय, तुझा मुलगा अमेरिकेत इंजिनियर आहे, तो डॉक्टर आहे. हे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता. हं. तो माझा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी 30 दिवस यूएसमध्ये आणि 15 दिवस जर्मनीमध्ये कमी झाला. की दे आर नॉट आकाशातनं पडलेले लोक नाहीत. सिंपल सांगतो. दे आर लाइक अस ओन्ली. हं. आणि त्या प्रकारचं टॅलेंट किंवा त्याच्यापेक्षा काही जास्त टॅलेंटेड डॉक्टर हे मिरजेमध्ये आपले अवेलेबल आहेत. म्हणजे आपण म्हणजे आपल्या ते म्हणतात ना, आपल्या घरातल्या गोष्टीची आपल्याला किंमत नसते. त्या तिथे गेल्यानंतर हे लक्षात आलं, की बऱ्याच गोष्टी ज्या होत्या, हं, की आपल्याला वाटत होतं, की त्या तिथंच घडतात. त्या इथं आपण करू शकतो. हं, थोडंफार आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे आणि थोडंफार ॲडव्हान्स मशीन आणलं पाहिजे. त्या पद्धतीचे चॅलेंज घेणारे डॉक्टर, त्या पद्धतीचे नॉलेज डॉक्टर आणि त्यामुळेच आपल्याकडे आता जे मल्टीस्पेशलिस्ट झालेत, ते चांगल्या प्रकारे चालतात. कारण इट इज नॉट अ सिंगल रियाज मुजावर. मिरजेमध्ये असे 100 डॉक्टर आहेत प्रत्येक स्पेशालिटीचे. सगळे जर एकत्र केले, की दे आर नॉट लेस दॅन एनी अदर डॉक्टर. माझं सांगतो, माझ्या घरच्यांचं ज्यांचं डायग्नोसिस बेंगलोरमध्ये 6 वेळा अल्ट्रासाउंड झालं नव्हतं, ते मिरजेमध्ये एका अल्ट्रासाउंडमध्ये झालं. इट हं. इज नाऊ 2014. येस. So we have skilled doctor. Only thing that has to be utilized in properly. हं. आत्तापर्यंतचा एवढा तुमचा प्रवास डॉक्टर असेल, आता कार्डिओलॉजी मधला एक्सपिरियन्स असेल. आता जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय? कारण तेव्हा लहान असताना बोलू शकत नव्हतं, हेल्थ इश्यूज होते बरेच. बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. पण आज जेव्हा तुम्ही एक सक्सेसफुल वेल नोन फेमस डॉक्टर आहात कार्डिओलॉजीमधले आणि हार्टचे डॉक्टर म्हणजे तसं फार कमी बघायला मिळतात आणि आता काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? म्हणजे खूप चांगलं वाटतंय म्हणजे कारण का लोक विचारतात आपल्याला लक्षात कुठे गेल्यानंतर एक सेलिब्रिटीची हे मिळते. पण कसं आहे की ह्याच्यामध्ये की लहानपणापासून की बाबा एक ज्यावेळी मी बोलत नव्हतो की यू कॅन डू इट म्हणजे हं, तू करू शकतोस. हा जो कॉन्फिडन्स माझ्या आई वडिलांनी दिला किंवा भावाने दिला
किंवा मी एमबीबीएस झाल्यानंतर माझ्या वाईफ किंवा आईंनी माझ्यावर एक म्हणजे सांगितलं की बाबा वी कॅन डू इट, म्हणजे सांगितलं तसं झालं. एमबीबीएस नंतर माझं लग्न झालं. हम्म. माझं मेडिसिन, माझं कार्डिओलॉजी, माझी फेलोशिप इंटरनॅशनल कार्डिओलॉजी, इट इज विथ माय चिल्ड्रन. हम्म. म्हणजे हा सगळा एकत्र स्ट्रगल आम्ही एकत्र केला आणि ह्या स्टेजला पोहोचलो. ज्यावेळी मागच वळून बघतोय त्यावेळी असं लागतं की जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, तुम्हाला जर चांगला फॅमिली सपोर्ट मिळाला आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यावर इथिकली काम केलं, म्हणजे इट शुड म्हणजे इथिक्स पाळायला पाहिजे. म्हणजे हम्म. शॉर्टकट मध्ये कुठली गोष्ट मिळत नाही. हम्म. आणि असंच म्हणजे माझे वडील मला काय म्हणायचे की काही झाडं ते खूप फास्ट वाढतात, हम्म. पण तेवढीच फास्ट पावसात पडतात ते. पण जुनी वडाची ह्याची झाडं स्लो वाढतात, 100-100 वर्ष टिकतात. त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, इथिकल प्रयत्न केले, तर तुम्हाला म्हणजे प्रगतीपासून किंवा तुमच्या ह्याच्यापासून तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही. त्यामुळे इथिक्स सोडू नका. आणि आपल्या जी म्हणते जमिनीची नाळ आहे, लोक म्हणतात ना जमिनीवरचे पाय जमिनीवर होऊन जातात, ती सोडू नका. योग्य प्रकारे प्रयत्न केले तर तुम्ही सुद्धा सगळेजण सुद्धा काय पाहिजे तुमच्या आयुष्यात जे विचार केला ते तुम्ही अचीव करू शकता. Yes. एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी, हेल्दी हार्टसाठी काय मेसेज द्याल तुम्ही? कसं आहे माहिती का, जर तुम्ही आयुष्यात कितीही तुम्ही सक्सेसफुल झाला, जर तुमची हेल्थ चांगली नसेल तर त्या सक्सेसचा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो की रोजच्या जीवनातला 1 तास तुमच्या एक्सरसाइजसाठी, 1 तास तुमच्या छंद जो आहे तो बाळगण्यासाठी तुम्ही वेळ काढा. कारण जर तुम्ही हेल्दी असाल तरच तुमची लक्झरी जी तुम्ही किंवा तुम्ही जे अचीव केलं ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही हेल्दी नसाल, दात आहेत पण चणे नाहीत, चणे आहेत पण दात नाहीत. ज्यावेळी तुम्ही कष्ट करत होता त्यावेळी तुमच्याकडं म्हणजे पैसा नव्हता. आता तुमच्याकडे लक्झरी आहे, पैसा आहे, पण तुमची हेल्थ नाही, तुम्ही साखरेची एक गुलाबजामुन सुद्धा खाऊ शकत नाही. हम्म. असं होऊ नये. त्यामुळे सांगा की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या आणि सगळ्या म्हणजे समाजाकडे पण लक्ष द्या. कारण आपल्या आजूबाजूला आपण जर हे म्हणजे सक्सेसफुल झाला असेल तर आपल्या समाजाबद्दल सुद्धा आपलं ऋण आहे, ते कधी विसरू नका. ते जर विसरलं नाही तर तुम्ही चांगलं आयुष्य जगणार आहात. आता आपण बघतो की आतापर्यंत बाहेरून येणारे मिरजेमध्ये पेशंट्स भरपूर प्रमाणात होते. मेडिकल टुरिझम हे भरपूर होतं. पण मधल्या काळात काही कमी झालं. तर त्यावर इफेक्टिव्ह वर्क कसा करता येईल आणि मेडिकल टुरिझम कशा पद्धतीने वाढवता येईल आपल्याला? मला चांगलं आठवते की 2000च्या आधीपर्यंत आपल्याकडं परदेशातले पेशंट सुद्धा यायचे, हम्म. गल्फचे सुद्धा यायचे. मिरजेमध्ये तसं पॉप्युलेशन बघितलं तर खूप कमी आहे. नंबर ऑफ डॉक्टर्स म्हणजे आपलं गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये नाव घालण्यासारखी नंबर ऑफ डॉक्टर वर्सेस पॉप्युलेशन. हम्म. पण मिरजेतले रुग्ण हे मिरजेतले नाहीत. ते येणारे परदेशातले होते पूर्वी. नॉर्थ कर्नाटकातल्या 4-5 डिस्ट्रिक्टमधले होते किंवा कोकणातले होते. कारण मिरज ही आरोग्य पंढरी होती. मिरजेमध्ये मिशन हॉस्पिटल होतं, हे जे नावाजलेलं होतं. हम्म. आता सुद्धा बरेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरजेमध्ये आलेले आहेत. हम्म. बरेच डॉक्टर अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये जर करायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजिकली जायला पाहिजे. हम्म. आज पेशंट जे गल्फमधनं येतात किंवा बाहेरच्या मधनं, कारण तिथली म्हणजे UK, US मध्ये सुद्धा आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला खूप वेळ लागतो. तिथले रुग्ण चेन्नईमध्ये येतात, हैदराबादमध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, ट्रीटमेंट घेतात. हे रुग्ण जर मिरजेकडे फिरवायचे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं पाहिजे. हम्म. हॉस्पिटल आहेत पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळ विमानतळ पाहिजे किंवा हायवेची सुविधा, इंटरनल रस्ते, इथल्या आजूबाजूचे हॉटेल्स हे खूप चांगले डेव्हलप व्हायला पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे की जे इंटरनॅशनल विमा आहेत म्हणजे इन्शुरन्स आहेत हम्म. ते आपल्या हॉस्पिटलमधले यायला पाहिजेत. कारण बाहेरचे येणारे सगळे इन्शुरन्स पैसे असणार आहेत. त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे इंडियन इन्शुरन्स आहेत ते आहेत, पण बाहेरचे इन्शुरन्स सुद्धा त्यांचे टायअप आपल्याला व्हायला पाहिजेत. मार्केटिंगमध्ये म्हणलं तर तिथल्या ज्या मेडिकल एजन्सीज आहेत, आपल्याच्या लोकांनी त्यांना अप्रोच करून हम्म. आपल्या ह्याचे कसे हॉस्पिटल आहेत, त्याच्या फॅसिलिटीज काय आहेत, आपल्याकडे कोणकोणत्या स्पेशालिस्टचे डॉक्टर आहेत. आपल्या मिरजेमध्ये कार्डिओलॉजी हे खूप स्ट्रॉंग आहे, बरोबर. ऑन्कॉलॉजी हे खूप स्ट्रॉंग आहे, हम्म. ऑप्थॅल्मॉलॉजी खूप स्ट्रॉंग आहे. हे त्यांना पटवून देता आलं पाहिजे. हम्म. ते आल्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीनं आपल्याकडची सोय पाहिजे. कारण आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी समजा आपण गेल्यानंतर सुद्धा का आपण केसरी किंवा हे टूर बघतो, कारण ते इंडियन जेवण देतात. हम्म. हम्म. बरोबर. किंवा सर, सो त्यांच्या पद्धतीची लाईफस्टाईल जी आहे हम्म. ती त्यांना हॉटेल म्हणा किंवा हॉस्पिटलचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा ती आपल्याला प्रोव्हाइड जर करता आली तर आपण, आणि पॉलिटिकल कमिटमेंट पाहिजे. बरोबर. म्हणजे हे आपण इंडिव्हिज्युअल लेवलला करू शकत नाही या गोष्टी. आता बऱ्याच परवा कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग झाली आणि ह्याबद्दल खूप पॉझिटिव्हली सुरू आहे मागच्या महिन्यापासून हम्म. की मिरज हे मेडिकल हब होतं आहे आणि पुढं कसं डेव्हलप करता येईल बरोबर. ह्यासाठी कलेक्टर साहेबांनी ऑलमोस्ट सगळ्या मल्टीस्पेशल हॉस्पिटलच्या ओनर्सना, हॉटेलवाल्यांना, हम्म. त्यानंतर जे ह्याच्यामध्ये आहेत टुरिझम मध्ये हम्म. ह्या हम्म. सगळ्यांना बोलून एकत्र मीटिंग घेतली. बरं. ह्याच्यावरचे पॉइंट्स लिहून घेतले गेले आणि त्या पद्धतीने पुढच्या वर्षभरात
1930 पर्यंत आत्ताचं मिरज कसं आहे आणि हम्म. त्यावेळेचं मिरज कसा हवा आणि दोन दोन एक 50 पर्यंत म्हणजे अजून 20 वर्षामध्ये की आपली सिटी कशी असेल ह्याचं स्वप्न बघा आणि त्या पद्धतीनं काम त्या करा. काम करा. त्यामुळे मेडिकल टुरिझम हे आपल्या कारण आपण आपली कॉस्ट ऑफ द ट्रीटमेंट ही खूप कमी आहे. कमी. मुंबई पुण्यापेक्षा तर कमीच आहे, पण आपली US UK बद्दल जर कव्हर तर खूप कमी आहे. आणि आपण वी आर नॉट लेस इन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट म्हणा, डॉक्टर्स म्हणा किंवा बाकी फॅसिलिटीमध्ये. फक्त योग्य प्रकारे जर प्रोजेक्ट करता आलं, आपल्याला तिथं पोहोचण्याची गरज आहे. तरच ते बरोबर. आपल्याकडे येतील. येस. ते आपल्याला होल्ड करण्याची शक्यता कमी आहे. आपण त्यांना दाखवायला पाहिजे की वी कॅन डू इट. हम्म. माझ्या हॉस्पिटलमध्ये पहिलं ट्रीटमेंट होतं ते दुबईमधून आलं होतं. हम्म. माझ्याकडे आधी आलं होतं, माझ्या हॉस्पिटलचं ओपनिंग होतं. मी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं जाऊन बघून या. हम्म. त्यांनी बघितल्यानंतर ते ऍक्सेप्टेड. त्यांचं पेसमेकर केला आपण DDDR नावाचा. ते केलं तर 5 दिवसानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही तो मुंबईला किंवा तुमच्या नातेवाईकांना राहा 5 दिवसांनी द्या. ती लेडी मध्ये मी 5 दिवस हॉस्पिटलमध्येच राहतो. सो सी फील दॅट की इथलं वातावरण मला कम्फर्टेबल आहे. येस. तो कम्फर्ट जर आपण त्यांना देऊ शकलो ऑटोमॅटिकली पेशंट येतील. आणि आपल्याकडे कसं मेडिकल टुरिझमचं कसं आहे, आपल्या मिरजेचा जर आपण विचार केला हम्म. तर वॉलनेस हॉस्पिटल आणि सितारवादन सोडलं तर आपल्या मिरजेला तसं वारसा काही नव्हता. हम्म. पण आज आपण जगाच्या ह्याच्यावर नकाशावर मिरजेचं नाव आहे हम्म. 2 गोष्टीमुळे. एक तर आपलं संगीत आणि दुसरं म्हणजे येस. मेडिकल हब. त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळं आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे ना. आता आपल्याकडे जर विचार करता रोज कमीत कमी 25,000 पेशंट डेली बाहेरनं येतात, दिवसभर थांबतात. त्याच्यामुळे रिक्षावाला चालतंय, हॉटेलिंग चालतं, ह्या गोष्टी चालतात. जर मेडिकल हब झालं तर अफोर्डिंग पेशंट येतील, हम्म. त्या पद्धतीचे हॉटेल्स येतील. समजा जवळपास विमानतळ झालं ऑटोमॅटिकली आजूबाजूच्या उद्योगाला पण चालना मिळेल. हम्म. ह्या म्हणजे इट इज लाईक अ कनेक्टेड आहे. येस. आलं का? सगळ्यांना त्याचा जास्त फायदा फायदा होईल. होईल. इक्वली फायदा होईल असं Equally फायदा म्हणायला हरकत नाही. येस. खूप छान माहिती दिलीत तुम्ही. आणि आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या या जर्नीनं असेल काय शिकवलं आणि काय शिकवण मिळाली? मिरजेमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी असं होतं की जर तुम्ही इथिकली प्रॅक्टिस केला तर तुम्हाला थोडा वेळ लागेल. रस्ता खडतर असेल, पण एकदा तुम्ही त्या रस्त्यावर चालला तर तो तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. म्हणजे तुम्ही इथिक्स सोडू नका आणि कुठल्याही गोष्टीच्या मागे पळू नका. बरोबर. जर तुमची असेल तर ती तुमच्याकडे येणारच आहे. Yes. प्रयत्न करायला पाहिजेत. Yes. आणि आपल्या शिक्षकांचा आदर करा, आपल्या आई वडिलांचा आदर करा, आपल्या समाजाचं ऋण विसरू नका. आणि कितीही तुम्ही मोठं झाला तरी तुम्ही मनुष्य आहे हे विसरू नका. तुम्ही देव होऊ शकत नाही. बरोबर. खूप छान माहिती दिलीत तुम्ही आणि खूप छान पद्धतीने सांगितलं सुद्धा. आणि नक्कीच मिरज हे आतापर्यंत मेडिकल हब होतं आणि इथून पुढे राहणार, कारण तुमच्यासारखे चांगले डॉक्टर्स या मिरजेला लाभलेले आहेत. आणि आज एक फेमस आणि वेल नोन कार्डिओलॉजिस्ट, त्याचबरोबर सक्सेसफुली बऱ्याच केसेस तुम्ही छान पद्धतीने हँडल केलेल्या आहेत. सो त्याकडे बघून सुद्धा खूप छान वाटतं. आणि आज तुम्ही साधे सरळच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढा छान आमच्याशी गप्पा मारलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तुमचं सुद्धा धन्यवाद की माझे जे विचार होते ती तुम्ही बऱ्याच लोकांकडे पोहोचणार आहेत म्हणजे येस. लक्षात. आणि माझी कमिटमेंट राहील की पुढच्या काही वर्षामध्ये की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये आपण इतकी प्रगती करूया की आपल्याला सुद्धा अभिमान असेल की आपण फक्त सांगायचं नाही की आमचं असं होतं, हां. आमचं आहे. बरोबर. येस. Yes, थँक्यू thank व्हेरी you, मच. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला सुद्धा जर अशा पॉडकास्टचा भाग व्हायचा असेल किंवा असे कोणी असतील ज्यांना आपण गेस्ट म्हणून इन्व्हाइट करू शकतो आपल्या पॉडकास्टमध्ये, त्यांची नावं नक्की कमेंट करून सांगा आणि खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हो, अजून जर आमच्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.